तर आता आपण परत सुरू करूया. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसतंय पीएलएल जो असतो तो पीएलएल काय काम करतो, दोन पीएलएल आहे, पीएलएल 0 आणि पीएलएल 1. ही जी समोर डायग्राम दिसते ती फक्त पीएलएल 0चं कनेक्शन संदर्भात आहे. पीएलएल 0चं काम काय आहे, तर सीसीएलके बनवणं आणि पीसीएलके बनवणं. सीसीएलके बनवायला त्याला काय इनपुट काय लागतो, हे दोन क्लॉक बनवायला त्याला काय इनपुट लागतो, क्रिस्टल ऑसिलेटरचा इनपुट. ठीक आहे, त्याला XTAL म्हणतात किंवा FOSC म्हणतात. ठीक आहे, आणि त्याच्यापासून तो सीसीएलके बनवतो मल्टिप्लाय करून आणि पीसीएलके बनवतो डिवाइड करून. ठीक आहे, सीसीएलके ला डिवाइड करून एपीबी डिवाइडर मध्ये डिवाइडरची व्हॅल्यू आपण सेट करू शकतो, रजिस्टर मध्ये पीसीएलके बनतो. ठीक आहे, सो सीसीएलके अँड पीसीएलके आर मेन इम्पॉर्टंट क्लॉक्स. सीसीएलके इज युजफुल फॉर सीपीयू and PCLK is utilized for running the peripherals, on chip peripherals. ठीक आहे, आणि आपण म्हटलो की सीसीएलके जर आपण डिवायडर व्हॅल्यू तर सेट नाही केली एपीबी डिवायडर मध्ये तर 4 ने तो बाय डिफॉल्ट डिवाइड करून घेतो. अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे मायक्रो कंट्रोलर. आणि 4 रजिस्टर्स पीएलएल ला आहेत. पीएलएल 0 चे 4 रजिस्टर वेगळे, पीएलएल 1 चे 4 रजिस्टर वेगळे. तर हे 4 रजिस्टर पैकी 2 सर्वात महत्वाचे, पीएलएल कंट्रोल रजिस्टर आणि पीएलएल कॉन्फिगरेशन रजिस्टर. ठीक आहे, आता इथे बघा हे जे 4 रजिस्टर तुम्हाला दिसतात, हे डेटा शीट मधून आपण हे टेबल कॉपी केलेलं आहे. कंट्रोल रजिस्टर, कॉन्फिगरेशन रजिस्टर. कंट्रोल रजिस्टर मध्ये बरेचसे ऍक्टिव्हेशन्स असतात, ते आपण रजिस्टर मध्ये बघू. आणि कॉन्फिगरेशन रजिस्टर मध्ये सर्वात महत्वाचं काय असतं, मल्टिप्लाय कितीने करायचं आणि डिवाइड कितीने करायचं, त्याच्या व्हॅल्यू आपण टाकू शकतो. आता युजरला त्या सगळ्या टाकण्याच्या संधी आहेत, म्हणजे युजर ते कॉन्फिगर पाहिजे तसं पीएलएल कॉन्फिगर करू शकतो, पण लिमिट्स मध्ये. जे काही आपल्याला रेस्ट्रिक्शन्स कंपनीने दिलेत त्यानुसार आपण तेवढ्यानेच मल्टिप्लाय करू शकतो किंवा तेवढ्याने डिवाइड करू शकतो, जे काही आपल्याला डेटा शीट मध्ये सांगितलं त्या पद्धतीने युजरला ते करण्याची संधी आहे या 2 रजिस्टर मध्ये. आता पीएलएल स्टेटस रजिस्टर काय आहे, तर तो स्टेटस सांगतो की समजा एखाद्या बोर्डवर ज्याने कोणी पाठीमाग काम केलंय किंवा आपणच केलंय ना, आपल्याला बघायचंय की त्यावेळेस काय कॉन्फिगर केलंय, चेक करायचंय की सध्या काय स्टेटस आहे. ठीक आहे, कसं कॉन्फिगरेशन केलेलं आहे, तर ते स्टेटस रजिस्टरने आपण चेक करू शकतो. पीएलएल स्टॅट. पीएलएल फीड रजिस्टर काय असतो, तर फीड सिक्वेन्स त्या पीएलएल ला आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे पीएलएलचं जे वर्किंग चालतं त्याच्यामध्ये फीड सिक्वेन्स हा एक महत्वाचा भाग असतो. म्हणजे पीएलएल ला काम करण्यासाठी फीड सिक्वेन्स द्यावाच लागतो. मग फीड सिक्वेन्स म्हणजे नेमकं काय, एक क्लॉक पाठवावं लागतं त्याला. ठीक आहे, एक त्याला डाटा पाठवावा लागतो. मग डाटा कोणता पाठवतात, तर LPC 2148 ला जनरली 2 प्रकारचा फीड सिक्वेन्स द्यावा लागतो, 55 आणि AA. आधी 55 पाठवा, त्याचं बरंचसं काम झालं की मग त्याला काय करा, फीड सिक्वेन्स द्यावा लागतो, 2दा फीड सिक्वेन्स द्यावा लागतो, सेम फीड सिक्वेन्स 55 आणि AA हेक्साडेसिमल मध्ये. तर त्यासाठी ते फीड सिक्वेन्स सेव्ह करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी फीड सिक्वेन्स पीएलएल फीड नावाचं रजिस्टर. आता हे 4ही रजिस्टर तसे जनरल पर्पज रजिस्टर्स नाही आहेत. हे कोणते रजिस्टर्स आहेत, स्पेशल पर्पज रजिस्टर आहे. कोणाचे स्पेशल पर्पज आहे, ते पीएलएल चे स्पेशल पर्पज रजिस्टर्स आहेत. ठीक आहे, आणि युनिट 1 मध्ये जे आपण रजिस्टर्स पाहिले होते, R0, R1, R2, R15, R13, 14, नाही का, ते सगळे रजिस्टर्स जनरल पर्पज रजिस्टर्स मध्ये मोडतात आणि हे स्पेशल पर्पज. आणि आर्म मध्ये किती रजिस्टर्स असतात, टोटल 37 रजिस्टर्स असतात. ठीक आहे, हे सगळेच्या सगळे रजिस्टर किती बीटचे असतात, 32 बीटचे रजिस्टर आहे. का बरं 32 बीटचे, कारण LPC 2148 हा 32 बीटचा मायक्रो कंट्रोलर आहे, कारण हा मायक्रो कंट्रोलर 32 बीटवर काम करू शकतो, म्हणून सगळे रजिस्टर सुद्धा 32 बीटचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल पीएलएल कॉन रजिस्टर दिसतोय बघा तुम्हाला समोर, तर पीएलएल 0 साठी पीएलएल 0 कॉन रजिस्टर वापरतात आणि पीएलएल 1 चं कंट्रोलिंग करण्यासाठी पीएलएल 1 कॉन रजिस्टर वापरतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये किती व्हॅल्यू टाकायचे आपण, या 8 व्हॅल्यू. मग उरलेल्या व्हॅल्यू कोणत्या आहेत, त्या बाय डिफॉल्ट रिझर्व्ड आहेत, म्हणजे तुम्हाला फक्त 8 बीट सेट करायचे आहेत, बाकीचे सेट करायला तुम्हाला स्कोप नाहीये, ते तुम्ही नाही करायचे. ठीक आहे, तर एवढे रजिस्टर्स 2 आहेत. त्याच्यामध्ये बघा पीएलएल एनेबल, म्हणजे तुम्हाला पीएलएल एनेबल करायचं असेल तर काय करायचं, या पहिल्या बीटला 0th बीटला 1 टाकून द्या, म्हणजे पीएलएल एनेबल झाला. आता पीएलएल ला कनेक्ट करायचंय तुम्हाला, तर कनेक्ट करण्यासाठी एक बीट आहे, इथं 1 जर टाकलं तरच पीएलएल कनेक्ट होईल कोणाशी, मायक्रो कंट्रोलरशी, अदरवाईज तो कनेक्ट होणार नाही. ठीक आहे,
म्हणजे कंट्रोलिंगचंच काम आहे ना. समजा तुम्हाला PLL बंद करून ठेवायचं आहे, तर बंद करायचं आहे तर मग तुम्ही कनेक्ट करूच नका, त्याला एनेबल करूच नका. एनेबल नाही केलं करायचं नसेल करायचं तर 0 टाकून द्या इथे पहिल्या बीटला. आणि जर एनेबल करायचं असेल, तुम्हाला कामकाज करायचं आहे मायक्रो कंट्रोलर, तर मग इथं 1 टाका. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि हे बाकीचे काय 2 ते 7 बीट काय रिझर्व्ड आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. आता बघा, हे जे पहिले 2 बीट आहेत, 0 नंबरचं बीट आणि 1 नंबरचं बीट, 0th बीट आणि 1, हे काय आहे? PLL एनेबल आणि PLL कनेक्ट. आता याच्यामध्ये काय टाकू शकतो आपण कॉम्बिनेशन? 0-0 जर टाकलं, ठीक आहे, तर काय होईल? PLL बंद पडतो, PLL टर्न ऑफ होईल आणि डिस्कनेक्ट होईल. ठीक आहे, आणि 0-1 टाकलं तर PLL काय होईल? एनेबल होईल ना, कारण एनेबलला 1 गेलाय ना. ठीक आहे, पण तो कनेक्ट होणार नाही. नंतर 1-0 टाकलं तर 1 टाकलं तर उपयोग नाही ना, कारण 0 कशाला आहे? एनेबलला 0 आहे म्हटल्यावर तो तुमचा PLL डिसेबल होणार ना. म्हणजे याचा उपयोग 1-0 टाकून उपयोगच नाही. 1-0 मध्ये 0-0-0 सारखीच कंडिशन तयार होते. आणि तेच इथे लिहिलेलं आहे बघा. आणि 1-1 टाकला तरच PLL काय होतो? एनेबल पण होतो आणि कनेक्ट पण होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने 2च बीट तुम्हाला PLL कंट्रोल रजिस्टर मध्ये सेट करायचे. आता हे सगळं कंट्रोलिंगचं काम करतं, म्हणून याचं नाव काय? PLL कॉन रजिस्टर. ठीक आहे, PLL कॉन्फिगरेशन रजिस्टर बघा काय आता स्क्रीनवर दिसतोय तुमच्या. PLL 0 CFG, PLL 1 CFG. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ सरळ आहे काय? PLL 0 साठी सेपरेट रजिस्टर आहे, PLL 1 साठी सेपरेट रजिस्टर आहे. ठीक आहे, आता याचं कॉन्फिगरेशन करायचं, याच्यामध्ये बीट सेट करण्यासाठी तुम्हाला 8 बीट टाकायचे फक्त, 0 to 8. आता ते कोणते कोणते बीट आहे स्क्रीनवर बघा सगळ्यांनी. सगळ्यांनी वाचा बरं, हा टेबल पण बघा आणि हे बीट पण बघा, काय समजते मला सांगा. सगळ्यांनी वाचा, सावकाशपणे वाचा. M सिलेक्ट, M सिलेक्ट, M सिलेक्ट, P सिलेक्ट, P सिलेक्ट. बघा बरं एकदा वाचा आणि तो टेबल वाचा आणि मला काही तुम्हाला काही समजतंय का मला सांगा. समजतंय का प्रदीप? प्रदीप, आवाज येतोय का? M सिलेक्टचे किती बीट आहे मला सांगा बरं टोटल. प्रदीप, आवाज कोणीतरी ऑडिओ चालू करा पटकन, आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट घ्यायचं आहे. आता मुलं कमी आहे. किती आहेत M सिलेक्टचे बीट? तोंडी सांगा, ऑडिओ ऑडिओ एनेबल करा तुमचं. प्रदीप किंवा गणेश किंवा प्राची, वैष्णवी, पंकज, कुणी ऑडिओ चालू करा. M सिलेक्टचे किती बीट दिसतात? किती बीट आहे बघा नाही टोटल. 8 पैकी किती बीट आहेत? अरे ऑडिओ चालू करा पटकन. प्रदीप, शालिनी. हा सर 5 आहेत. हा 5. मग 5 बीट. मग आता इथं कोणते कोणते 5 बीट टाकले बघा ह्या टेबलमध्ये बघा, टेबल नंबर 28. तर 0000 टाकले त्या 5 ठिकाणी, तर व्हॅल्यू काय होते? M ची व्हॅल्यू काय तयार होते? 1. 0001 टाकलं तर 2 व्हॅल्यू तयार होते. 00010 टाकलं तर 3, 4 आणि शेवटला डॅश डॅश आहे बघा इथं, डॅश डॅश करून असे कॉन्फिगरेशन आहे. 1111 टाकलं तर 32 तयार होतं. म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं का M व्हॅल्यू मल्टीप्लायर व्हॅल्यू कॅन बी इथं M व्हॅल्यू 1 ते 32 असू शकते. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या 5 बीट मध्ये सगळे 0 टाकशाल त्यावेळेस ऑटोमॅटिक M ची व्हॅल्यू 1 तयार होते. 00001 टाकलं तर 2 होते. डॅश डॅश 1111 पाचही बीट टाकले तर 32 व्हॅल्यू तयार होते. M ची व्हॅल्यू 32 तयार होते. M म्हणजे काय? मल्टीप्लायर. आता हा मल्टीप्लायर कुठं कामाला येतो? तर इथे कामाला येतो बघा, तुमच्या आता लक्षात येईल. हा इथे बघा आता, हा इथेच तुमच्या लक्षात येईल. आता जेव्हा क्रिस्टल ऑसिलेटर येतो, क्रिस्टल ऑसिलेटरचा 12 मेगाहर्ट्झ येतो, त्याला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता ना. मग हे मल्टिप्लाय कितीने करायचं?
तर 1 ते 32 ने तुम्ही कशाने मल्टिप्लाय करू शकता, पण 12 मेगाहर्ट्झला तुम्ही जास्तीत जास्त आता ह्या मायक्रो कंट्रोलर मध्ये सीपीयू सीसीएलके तुम्ही 60 मेगाहर्ट्झ पर्यंतच तयार करू शकतात. म्हणजे एम ची व्हॅल्यू कॅन बी हा क्रिस्टल ऑसिलेटर जर तुमचा 12 मेगाहर्ट्झ जर फिक्स केला तुम्ही, तर एम व्हॅल्यू तुम्ही एक तर 1 जर घेतली तर 12चा 12 इथे सीसीएलके म्हणून येईल. जर 2 घेतली एम ची व्हॅल्यू तर 12 दुने 24 तयार होईल सीसीएलके. ठीक आहे. असं सीसीएलके 5 जर घेतला, एम 5 घेतला तर 12 पंचे 60, 60 मेगाहर्ट्झ सीसीएलके तयार होईल. आता 6 घेतला तर काय 12 72, 72 मेगाहर्ट्झ सीसीएलके तयार होईल. पण 72 मेगाहर्ट्झ तयार होणारच नाही, कारण कंपनीने एलपीसी 2148 ला तयार करताना त्याची मॅक्सिमम सीपीयू क्लॉक किती ठेवली, डिझाईन केली आहे 60 मेगाहर्ट्झ. म्हणजे एम ची व्हॅल्यू एक तर 1 2 3 4 किंवा 5 असू शकते. ओके. मग 5 पर्यंत जर जायचं असेल, समजा तुम्हाला 5 पाहिजे असेल एम ची व्हॅल्यू, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सीसीएलके 60 मेगाहर्ट्झ पाहिजे असेल, तर तुम्ही काय करा, इथं काय करा 00100 सेट करा. म्हणजे एम ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक 5 होऊन जाईल. ठीक आहे. आता हे झालं एमचं व्हॅल्यूचं. नंतर पी सिलेक्ट काय म्हणजे काय, पी सिलेक्ट म्हणजे काय, पीएलएल डिवायडर व्हॅल्यू. डिवायडर व्हॅल्यू कुठं लागते, समजा सीसीएलके ला आपल्याला डिवाइड जो करायचा ना, इथे बघा, इथे सीसीएलके जो तयार होतो त्याला आपण इथं एपीबी डिवायडरने डिवाइड करतो आणि मग पीसीएलके बनवतो. तर डिवायडरची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला द्यावी लागते. ही कुणी द्यायची, युजरने द्यायची. कुठं द्यायची, पीएलएल कॉन्फिगरेशन रजिस्टरच्या आतमध्ये द्यायची. मग ती व्हॅल्यू तुम्ही किती दिली पाहिजे, तर इथं आपल्याला डेटाशीट नुसार आपल्याला कळतं. बघा इथे दिलेलं आहे, बघा किती बीट आहे पी सिलेक्टचे, 2 बीट आहे. आता 00 टाकलं तर पी ची व्हॅल्यू 1 होते, 01 टाकलं तर 2 होते, 10 ला 4 होते आणि 11 ला 8 होते. ठीक आहे. समजा तुमचा सीसीएलके तुम्ही 60 मेगाहर्ट्झ तयार केलाय आणि तुम्हाला पीसीएलके सुद्धा 60च पाहिजे, तर मग काय करा, पी किती सेट करा, 1 सेट करा. मग पी 1 साठी तुम्हाला इथं किती टाकलं पाहिजे, या दोन ठिकाणी 00 टाकलं पाहिजे. ठीक आहे. समजा तुमचा सीसीएलके 60 मेगाहर्ट्झ आहे. ठीक आहे. आणि 60 मेगाहर्ट्झ पासून तुम्हाला पीसीएलके 30 मेगाहर्ट्झ बनवायचा आहे, तर मग कितीने डिवाइड केलं पाहिजे, प्रदीप, शालिनी, तुमचा सीसीएलके 60 मेगाहर्ट्झ आहे, त्याच्यापासून पेरिफेरल क्लॉक तुम्हाला 30 मेगाहर्ट्झ बनवायचा आहे, 60 पासून 30 बनवायचं आहे, मग कितीने डिवाइड करावं लागेल, पटकन सांगा कोणीतरी. येस, वैष्णवी, विवेक, कोल्हे, कितीने डिवाइड करावं लागेल 60 पासून 30 मिळवायसाठी, 2 ने. मग 2 साठी तुम्ही